शुद्ध मती दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी, हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. असा हा सर्व भक्तांना तोषवणारा, सर्व कार्याच्या आरंभी, विविध कार्यांच्या आरंभी ज्याला आपण नमन करतो, वंदन करतो, अशा या गणेशाचं स्तवन करून आजच्या आपल्या गुरुकुल विभागाच्या आरतीला आपण प्रारंभ करणार आहोत. आणि म्हणून मुक्तिसोपान संगीत विद्यालय, त्याचबरोबर ताईंकडे, स्वरेशाताईंकडे मार्गदर्शन घेणारे विद्यार्थी गायनाचं, अशा गटाकडून आज आपण श्री गणेशाची सुप्रसिद्ध अशी जी गीतं आहेत, जी वर्षानुवर्षापासून, अनेक वर्षापासून आपण ऐकत आलो तरी ती तेवढीच गोड वाटतात, तशीच गोड ती आज विद्यार्थ्यांच्या मुखातून ऐकताना वाटणार आहेत. मी विनंती करते स्वरेशाताईंना त्यांनी त्यांचा कार्यक्रम सुरू करावा. गुलातून
रचिल्या ऋषी मुनींनी ज्या चारुच्या अनंत
नमस्कार. खरं तर ही मुलं खूप लहान आहेत ही गाणी समजून घ्यायला, पण कारण का ज्या रागांवरती ही गाणी आधारलेली आहेत, कारण ज्या लेवलचे शब्द या गाण्यांमध्ये आहेत, तसं या गळ्यावर पेलायला खूप अवघड स्वर असतात. काही काही गाणी अशी आहेत की ज्यामध्ये 2-2, 4-4 राग एकत्र आहेत आणि ते एकट्याने गाणं त्यातल्या त्यात सोपं आहे, पण हे सगळ्यांनी मिळून गाण्याचा प्रयत्न केला आणि ही सेवा गणेशाच्या चरणी रुजू करायचा प्रयत्न केला आणि तशी संधी आम्हाला गुरुकुल विभागाने दिली, त्याबद्दल खरंच धन्यवाद आणि मुलांचं कौतुक. या 8 गाण्यांपैकी शेवटचं जे गाणं आहे रांजणगावचा महागणपती, त्या गाण्याने समापन करतो. गावाला गावाला महागणपती नांदला. चला पहाटे पहाटे देव केव्हाचा जागला. गावाला गावाला महागणपती नांदला. चला पहाटे पहाटे देव केव्हाचा जागला. त्रिपुरासुरैसा कोपे शिवशंकराला टोपे. त्रिपुरासुरैसा कोपे शिवशंकराला टोपे. त्रिपुरासुरैसा कोपे शिवशंकराला टोपे. पुत्र गणपती गणपती रणी सायाला धावला. रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. त्रिपुराचा नाश केला गण येथेची राहिला. त्रिपुराचा नाश केला गण येथेची राहिला. त्रिपुराचा नाश केला गण येथेची राहिला. दहा शूलांचा शूलांचा त्रिसा भुजांचा शोभला. रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. स्तोत्र संकट नाशनाचे तुम्ही बोला बोला वाचे. स्तोत्र संकट नाशनाचे तुम्ही बोला बोला वाचे. स्तोत्र संकट नाशनाचे तुम्ही बोला बोला वाचे. महा उत्कट उत्कट देव भक्तीला पावला. रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. चला पहाटे पहाटे देव केव्हाचा जागला. रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. महागणपती नांदला. महागणपती नांदला. सर्व विद्यार्थ्यांनी खरंच अत्यंत सुरेल आणि श्रवणीय अशी गायन सेवा केली आहे. जरा जोरदार टाळ्या वाजवूयात सर्वांसाठी. इतके एकाग्र होऊन बसले होते की मांडी हलवायचं पण भान नाही आहे आणि मग मुंग्या आल्या पायाला तर कशी अवस्था होते. पण खरंच आहे, एखादी कला साधणं म्हणजे काय असतं, तर जेव्हा आपण असं एकतानतेनं सेवा करतो ना, त्याच वेळेला ती आपल्यापर्यंत पोहोचत असते, ज्याला म्हणतात ये हृदयीचे ते हृदय, की ऐकताना लांबूनसुद्धा अत्यंत छान सुरेल आणि गोड असं ते वाटत होतं. आणि म्हणून पुन्हा एकदा स्वरेशाताई, मिलिंददादा, संपूर्ण त्यांचा गट आणि विद्यार्थ्यांचं खूप खूप कौतुक. असेच भरपूर मोठे कार्यक्रम त्यांचे व्हावेत अशी श्री गणेशाच्या चरणी आपण
प्रार्थना करूया. दरच वर्षी आपण उत्साहाने वाट पाहत असतो ती गणेश उत्सवाची, आणि त्याहीपेक्षा प्रत्येक विभाग हा आतुर असतो की आपल्या विभागातली आरती. रोज आपल्या कानावरती आरतीचे शब्द पडत असतात, विविध कार्यक्रमांचे आवाज आपल्यावरती येत असतात, कानावरती येत असतात. पण जेव्हा आपल्या विभागाची असते तेव्हा काहीतरी आपण छान वेगळी सेवा करूयात, वैशिष्ट्यपूर्ण काहीतरी आपण त्याची स्तुती गायन असं करूयात, असं प्रत्येकाच्या मनात असतं. आणि म्हणून सर्वांसाठी विभागाची आरती हा अतिशय आनंद देणारा असा कार्यक्रम असतो. आणि तशाच उत्साहात आणि आनंदात आज आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत. तेव्हा आजच्या आपल्या आरतीच्या कार्यक्रमापूर्वीचा हा जो सभेचा कार्यक्रम आहे त्याची प्रस्तावना, अभ्यागतांचा परिचय आदरणीय श्रीरामदादांनी करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करते. आपण सगळेजण आपल्या सगळ्यांच्या लाडक्या उत्सवाच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. उद्या या वेळामध्ये गणपतीचं विसर्जन झालेलं असणार आहे, पण मागचे 10 दिवस आणि उद्यासुद्धा या वेळेनंतरचा वेळ असे आपण सगळेजण या उत्सवाच्या चांगल्या अर्थाने सेलिब्रेशनमध्ये सगळेजण व्यस्त असणार आहोत. म्हणजे मागच्या 8-10 दिवसांचा सहज आढावा घ्यायचा प्रयत्न केला. याच्यामध्ये लहान मुलांनी मखर कसं बनवायचं इथपासून ते आज या सगळ्या मुलांच्या पालकांनी गणपतीसमोर पौष्टिक नैवेद्य कसा मांडूयात, गोड नैवेद्य कसा मांडूयात ह्याच्याबद्दलच्या स्पर्धेत घेतलेला सहभाग. जवळपास 50 पालक सहभागी झाले होते आणि आनंद आहे की त्याच्यामध्ये 4 ते 5 पुरुष पालकसुद्धा सहभागी झालेले होते. यासोबत आपल्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या घरी, सार्वजनिक मंडळांमध्ये, अध्यापकांच्या घरी असं विद्यार्थ्यांचं अथर्वशीर्ष पठणाच्या निमित्ताने जाणं झालं, गणरायाचं दर्शन घेणं झालं. आणि वर्षभर आणि इथून पुढे कायम आम्हाला सुबुद्धी दे याच्यासाठीचं मागणं सगळ्या विद्यार्थ्यांनी नक्की केलेलं असेल गणरायासमोर अशी मला खात्री आहे. आज या कार्यक्रमासाठी, आजच्या आपल्या आरतीसाठी म्हणून 3 वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळे पाहुणे येणं अपेक्षित आहे. त्यातील एक पाहुणे उपस्थित आहेत, पण आपल्या नियमानुसार, आपल्या सवयीनुसार वेळ सुरू झालेली आहे, कार्यक्रम पुढे पुढे चाललेला आहे. त्यानुसार आपण नियोजित वेळेनुसार आपले सगळे कार्यक्रम आता करणार आहोत. आता व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय श्रीकांतजी कुलकर्णी यांचं मी गुरुकुलाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. काकांचा थोडक्यात परिचय करून द्यायचा झाला तर इंडियन नेव्हीमध्ये, भारतीय नौदलामध्ये 8.5 वर्ष काकांनी काम केलेलं आहे. तिथं त्यांनी त्यांची सेवा पूर्ण केलेली आहे. यामध्ये ते INS रणवीर, INS राजपूत यांसारख्या नौका, बोटी, युद्धनौकांवरती त्यांनी काम केलेलं आहे. तिथली जबाबदारी सांभाळलेली आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधला अनेक वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. सध्या फोर्स मोटरमध्ये काका सिनियर मॅनेजर या पदावरती काम करत आहेत. हा झाला औपचारिक परिचय. यासोबत दासबोधाचा अभ्यास, दासबोधाच्या अभ्यासातनं मॅनेजमेंटचं ट्रेनिंग ते अनेक वेगवेगळ्या ठिकाणी देणं, त्यासाठीचा वेगवेगळा प्रवास असा काका करत असतात. आज त्यांनी पूजक म्हणून येण्याचं अजून एक निमित्त आहे. आपल्या सगळ्यांना लिखाणाची आवड लागली पाहिजे, ती वाढली पाहिजे, आवडीचं रूपांतर सवयीत झालं पाहिजे, त्यासाठीचं नियमित वाचन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. यासाठी अनेक वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन काका करत असतात. पूर्ण कुटुंबाशी परिचय आहे माझा. आपलेच माध्यमिकचे माजी पालक आहेत आणि संपूर्ण कुटुंब दासबोध, गोंदवलेकर महाराजांचा संप्रदाय याच्याशी जोडलेला आहे. त्यामुळं याबद्दलचे विचार सतत मनामध्ये चालू असतात. यावर्षी आणि मागची काही वर्ष ही स्पर्धा चालू आहे. यावर्षी अशीच एक स्पर्धा कुटुंबाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली होती आणि त्याच्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा, त्याचा अर्थ आणि आपले त्याच्याशी संबंधित आचरण या विषयावरती निबंध स्पर्धा घेण्यात आलेली होती. आणि आपल्या गुरुकुलाच्या इयत्ता 7वीच्या अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला होता. त्यापैकी
3 विद्यार्थ्यांना बक्षीस मिळालेलं आहे. त्यांचं देखील एकदा जोरदार कौतुक टाळ्या वाजवून करूयात. आजच्या या सभेच्या कार्यक्रमामध्ये त्या 3ही विद्यार्थ्यांना पारितोषिक आपण देणार आहोत. पण तत्पूर्वी मी आदित्यदादाला विनंती करेन की काका आज इथं उपस्थित आहेत, त्याबद्दलचा गुरुकुलाच्या वतीने आनंद दादांनी व्यक्त करावा. आपल्या दुसऱ्या पूजक देखील आलेले आहेत. डॉक्टर चैताली सबनीस आपल्याच शेजारी आहेत, ज्ञानप्रबोधिनीच्या जवळ राहतात. त्यांचं देखील गुरुकुलाच्या वतीने हार्दिक स्वागत करूयात. मी ताईंना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. ताईंची थोडक्यात परिचय आपल्या सगळ्यांना करून देतो. डॉक्टर चैताली सबनीस या बालरोग चिकित्सक म्हणून काम करतात. त्यांनी त्यांचं पदव्युत्तर शिक्षण हे महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सेवाग्राम वर्धा इथून पूर्ण केलेलं आहे. आणि निगडी प्राधिकरण आणि रावेत या परिसरामध्ये मागची 20 वर्ष झाले डॉक्टर चैताली काम करत आहेत. बालरोग चिकित्सेतही लहान मुलांना होणाऱ्या वेगवेगळ्या ॲलर्जीज आणि वेगवेगळे संसर्गजन्य आजार हा त्यांच्या अभ्यासाचा ट्रीटमेंटचं स्पेशलायझेशन त्यांचं यामध्ये आहे. त्यांचंही गुरुकुलाच्या वतीने स्वागत राजश्रीताईंनी करावं असे मी राजश्रीताईंना विनंती करतो. धन्यवाद ताई. दोन्हीही पूजकांचे मान्यवरांचे मी पुन्हा एकदा गुरुकुलाच्या वतीने स्वागत करतो आणि पुढील सूत्र अश्विनीताईंकडे सोपवतो. आत्ताच श्रीरामदादांनी सांगितल्याप्रमाणे निबंध स्पर्धेमध्ये अनेकांनी सहभाग घेतला. आपल्या गुरुकुलामध्ये विविध स्पर्धा एकाच वेळेला असतात, एकाच वेळेला उपक्रम असतात. म्हणून आपण काय करतो तर वर्गशः काही स्पर्धा ठरवतो की एखाद्या वर्गाने चित्रकलेत सहभागी व्हावं, एखाद्या वर्गाने नृत्य गायन याच्यामध्ये, अशी ज्या वेळेला गर्दी होते तेव्हा. तर म्हणूनच या निबंध स्पर्धेसाठी आपण 7वीच्या वर्गाची निवड केलेली होती त्यावेळी, कारण 9वीचा वर्ग राखी विक्रीमध्ये पूर्ण व्यस्त होता आणि 8वीचा शिष्यवृत्ती आणि चित्रकला. तर अशा अर्थाने 2-3 शाळांनी याच्यामध्ये सहभाग घेतला, पण शाळानिहाय पारितोषिकं त्यांनी दिलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये विषय होता भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा व आपले आचरण. यामध्ये जे 3 क्रमांक काढलेले आहेत त्यांना आपण पारितोषिकं देऊयात. मी श्रीकांतदादांनाच असं म्हणेन की त्यांच्या हस्ते पारितोषिकं द्यावीत, किंवा एक त्यांनी द्यावं आणि डॉक्टर सबनीस यांनी एक पारितोषिक द्यावं आणि आदित्यदादा. तृतीय क्रमांक अवंती ढवाण. द्वितीय क्रमांक अबीर जोशी. द्वितीय क्रमांक अबीर जोशी. हळू ये हां.
त्याला दिसतंय का ना तर धर कोणतरी. चष्मा नाही घातलाय त्यांनी. आणि प्रथम क्रमांक जसं आपल्या कलेतून पाठांतरातून सर्वांना परिचित असलेला, दिसताना थोडा शांत पण तरी सुद्धा हळूच थोडासा आपल्यामध्ये असलेले वेगळे कलागुण दाखवणारा आणि निबंधात पण प्रथम आलेला वसिष्ठ पाटील. सर्व अभ्यागतांचे आणि दोन्ही दादांचे मनापासून धन्यवाद. यानंतर मी श्रीकांतदादांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत किंवा विद्यार्थ्यांशी थोडक्यात संवाद साधावा. सुरुवातीलाच शाळेने मला स्वतःला जी संधी दिली, आज इथं बोलवलं आहे आणि आपल्या सर्वांशी संवाद मला साधायचा आहे, त्यासाठी मी शाळेचे पहिल्यांदाच आभार मानतो. दोन्ही दादा मला परिचित आहेत आणि आज मला विशेष आनंद या गोष्टीचा आहे की मगाशी जे संगीताचा कार्यक्रम गाणी म्हणत होते, तर माझी मोठी मुलगी आता ती डॉक्टर आहे, ती मी याच पलीकडे त्यावेळेला स्टेज होतं, इयत्ता दुसरीमध्ये ती अशीच गाणी म्हणताना मी त्यावेळेला तिचं रेकॉर्डिंग केलं होतं आणि आज मला ही सगळी मुलं आज इथं बसून जी गाणी म्हणताना मला तो प्रसंग खूप आठवला. आणि आता शाळेत माझं जास्ती येणं नसलं तरीसुद्धा मला एक आनंद हा लाभला की शाळेची जी त्यांनी परंपरा राखली आहे ती निश्चित त्याच मार्गावर आहे आणि कदाचित ती अजून जास्ती त्यामध्ये सुधारणा झालेली आहे. आज निबंध स्पर्धेच्या निमित्ताने मी आज इथे आहे आणि मला सुद्धा सगळ्यांना सांगायला आवडेल की निबंध स्पर्धेचा हा विषय का मनात आला. अगदी लहान मुलं असतील किंवा आज पालकही उपस्थित आहेत, आपल्या सर्वांना बऱ्याच वेळेला आपण व्हॉट्सॲपवरून बघतो, बातम्यांमध्ये बघतो, वेगवेगळ्या सिनेमाजमधून बघतो, तर आपल्या अवतीभोवती खूप सामाजिक, कौटुंबिक वेगवेगळ्या प्रकारचे काही अडचणी आहेत, त्रास आहेत, हे सगळं आपल्याला दिसतं. खूप मोठे प्रश्न आपल्यापुढे आहेत असं वाटतं आणि हे आपण एक सामान्य नागरिक म्हणून ह्या सगळ्या प्रश्नांकडे काय दृष्टीने पाहणार आहे किंवा त्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहे, हा एक सगळ्यांच्या मनात कायम प्रश्न असतो. आणि त्या दृष्टीने मला असं वाटलं होतं की आपली जी राष्ट्रीय प्रतिज्ञा आहे तीच जर आपण नीट थोडं अर्थ समजून त्याच्याकडे बघितलं तर त्याच्यातूनच आपल्याला एक खूप चांगला मार्ग मिळू शकतो. आणि ज्या अर्थी ही प्रतिज्ञा सर्व पाठ्यपुस्तकांमधून, शालेय पाठ्यपुस्तकांमधून दिली गेलेली आहे, त्या अर्थी नक्कीच तिचं तितकं महत्त्व आहे आणि ते महत्त्व ओळखून ती ह्या आपल्या पुस्तकांमध्ये दिली गेलेली आहे. त्यामुळे तो विषय निवडावा असं मनात आलं आणि त्यानुसार प्रबोधिनीमध्ये मी मराठीताईंना संपर्क केला होता आणि इयत्ता 7वीच्या मुलांकडून त्याला चांगला प्रतिसाद आला. स्पर्धेचे नियम म्हणून मी असं एक ठेवलं होतं की साधारण एक 35 मुलांची तरी त्याच्यामध्ये सहभाग असावा, पण बहुतेक एकच वर्ग आणि बाकीचे वर्ग काही इतर स्पर्धांसाठी होते, तर त्यामुळे एकाच वर्गाकडून ते निबंध घेतले गेले आणि त्याला संधी म्हणा किंवा अजून काही म्हणा, त्यामुळे मला अशी गरज पडली की इतरही दुसऱ्या एका शाळेतून सुद्धा आपण निबंध स्पर्धा ही तिथं आयोजित करावी. आणि त्यानुसार आम्ही सुदर्शननगर चिंचवडला राहतो, तर तिथे जी गीता मंदिर शाळा आहे तिथल्याही 7वीच्याच वर्गामध्ये मी या स्पर्धेचं आयोजन केलं. तेव्हा आपल्याला ज्ञानप्रबोधिनीमधून एक 17 मुलांचा सहभाग होता आणि गीता मंदिर शाळेतून 26 मुलांचा सहभाग त्यात आला.
आणि मग सुरुवातीला जे आम्ही ठरवलं होतं की जी बक्षिसं दिली जातील ती एक रोख स्वरूपात असतील आणि ती इथे 3 क्रमांक काढले जातील. तर त्याऐवजी 6 क्रमांक काढले, त्या शाळेत 3 आणि ह्या शाळेत 3, आणि त्यानुसार बक्षीसही आम्ही ट्रॉफी आणि पुस्तक या स्वरूपात ती बदलली आहे. सर्व निबंध मी स्वतः, जे मला सर्व मुलांकडून निबंध आले ते मी स्वतः किमान 3 ते 4 वेळा प्रत्येक निबंध त्यातला वाचलेला आहे. आणि आज मला स्वतःला असं वाटलं की मुलांना आपण काही सांगणे शिकवणे यापेक्षा त्या निबंधामध्ये मुलांनी काय लिहिलेलं आहे तेवढं जरी मी तुम्हाला त्यातलं एक एक वाक्य वाचून जरी दाखवलं तरी आपल्या सगळ्यांना तो एक खूप उत्तम बोध आहे, म्हणजे मला तरी निश्चित आहे. त्यामुळं मी असा विचार केला की त्यातली एक एक वाक्य फक्त मी वाचून दाखवीन, जेणेकरून तो एक सरळ मेसेज जाईल आणि सगळ्यांना समजायला सुद्धा ते सोपं जाईल. पालकांना सुद्धा मी सुरुवातीलाच त्यांचे आभार मानेन आणि सोबत शिक्षकांचे आभार मानेन ज्यांनी या मुलांना मार्गदर्शन केलं आहे या स्पर्धेसाठी. एक एक वाक्य मी वाचतो, आपण कृपया ऐका ते. भारत म्हणजे तेजात रममाण होणारा देश. हे इयत्ता 7वीच्या मुलांनी लिहिलेलं आहे, मला त्याचं खरंच कौतुक आहे. भारत म्हणजे तेजात रममाण होणारा देश. माझा भारत माझा देश आहे. हा माझा या शब्दात प्रेम, कर्तव्य, जबाबदारी आणि तळमळ आहे. मी प्रामाणिकपणे निष्ठापूर्वक माझे कर्तव्य पार पाडीन. हे जर इयत्ता 7वीच्या मुलाला कळलं तर मला वाटते निश्चितच फायदा आहे. मी माझे शिक्षक, आई वडील, इतर नातेवाईक व ज्येष्ठांचा मान राखेन. आणि आपण थोडं लक्षात ठेवलं पाहिजे की हे सगळं प्रतिज्ञेमधलं आहे. प्रतिज्ञेमध्ये जे समाविष्ट केलेलं आहे तेच या मुलांनी ह्या पद्धतीने लिहिलेलं आहे आणि मला खरंच खूप कौतुक आहे त्याचं. मी फक्त वैयक्तिक प्रगती न करता देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने काम करीन. हा मला वाटते लहान मुलंच काय, सगळ्या मोठ्या लोकांनाही खूप मोठा संदेश आहे. राष्ट्राच्या रक्षणासाठी मी प्रतिज्ञेप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करेन. आपल्या परंपरेप्रमाणे आचरण करणे म्हणजे त्या परंपरेचे पाईक होणे असे आहे. एका मुलीने मुद्दाम मध्येच बोलतो, थोडंसं आपलं काय म्हणतात गांभीर्याचं थोडं कमी करण्यासाठी म्हणून, एका मुलीने हे पण लिहिलं आहे की आजकाल मुली बांगड्या घालत नाहीत, कपाळाला कुंकू लावत नाहीत. हे काय आपल्या परंपरेला धरून आहे का, असा प्रश्न त्या मुलीने त्यात निर्माण केलेला आहे. माझ्या मते हा प्रश्न सर्व पालकांसाठी आहे असं मला वाटतं. मी पण पालक आहे त्यामुळं ते मलाही लागू होतं, पण जे तिने मांडलं आहे ते मला तिच्या वयाच्या ह्यानी आणि तिचं जे काही ऑब्झर्वेशन आहे त्याने मला खरंच योग्य वाटलं. याच्या पुढची अजून एक कडी जर म्हणली तर शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कशी पूर्ण करता आली याचा सखोल अभ्यास केला पाहिजे. मला वाटतं हे ज्यांनी कोणी लिहिले त्यासाठी जोरदार टाळ्या पाहिजेत. हा अतिशय महत्त्वाचा विषय आणि मला सांगायला आवडेल की मी स्वतः यासाठी प्रयत्न करतोय. त्याच्यावरती एक खूप मोठा लेख उपलब्ध आहे की जो मी स्वतः मिळवण्याच्या प्रयत्नात आहे आणि मला तो लेख मिळाला की माझ्याकडे त्या मुलाचं नाव वगैरे सगळं आहे, मी त्याला निश्चित ते देण्याचा माझ्याकडनं प्रयत्न करेन. राष्ट्रीय प्रतिज्ञा ही एकनिष्ठतेची प्रतिज्ञा आहे. समोर काही वेळा अन्याय घडत असताना मी मूक असतो का, त्या प्रसंगापासून मी पलायन करतो का, असं एक मुलगा स्वतःला विचारत आहे, जी खरंच कौतुकाची गोष्ट आहे. शुद्ध आचरण म्हणजे खरी देशभक्ती. एकाने थोडं म्हणीसारखं लिहिलंय, पुरे झाली भांडणं, आता गरजेचं आहे केवळ भारतीय बनणं.
राष्ट्राचा विचार करताना स्वार्थ मागे ठेवला पाहिजे. स्वैराचार नको, राष्ट्र निर्मितीसाठी नियम पाळा. खरंच ही मुलं जेव्हा मोठी होतील आणि आज जे ती लिहित आहेत हे त्यांच्या जर कायम स्मरणात राहिलं तर आपल्याला देशाच्या भविष्याची काही काळजी करायची गरज नाही. शिक्षक पालक, मला वाटते सगळ्यांनी मुद्दाम ऐकण्यासारखी गोष्ट आहे. दादा, शिक्षक पालक आपल्या भल्यासाठीच आपल्याला ओरडत असतात. किती मुलांचं याबद्दल सहमत आहे? जरा हात वर करा. अरे, मला वाटते पालकांनी निश्चित बघायला पाहिजे. सगळ्याच मुलांचं हे मत आहे की पालक आणि शिक्षक त्यांच्याच फायद्यासाठी त्यांना ओरडत असतात. ठीक आहे, आता ओरडत या शब्दाखाली प्रत्येकाने आपापला अर्थ घ्यायचा आहे. हां, ओके. आपलं भलं आणि आपलं काम भलं असा विचार प्रत्येकच वेळी उपयोगी नाही. एकूणच व्यष्टी व समष्टी दृष्टीने संपूर्ण प्रतिज्ञेचा अर्थ हा पंचकोशाधारित आहे. हे आता कोणी लिहिलंय त्याचं नाव खरं मी लिहून घेणार होतो, पण आत्ता नाही नेमकं. मला वैयक्तिक त्या व्यक्तीचं खरंच कौतुक आहे. आणि शेवट आपण हे करू की आपल्या देशाच्या प्रतिज्ञेवर आपण खूप अभ्यास करू शकतो आणि तो आपण करूया आणि त्या दृष्टीने आपल्या आचरणाला सुरुवात करूया. जय हिंद असं याच्यामध्ये लिहिलं गेलेलं आहे. मला जी काही तुम्ही संधी दिली त्यात थोडासा माझ्या बोलण्याचा शेवट मी अशा गोष्टींनी करेन की या सर्व विद्यार्थ्यांचं ज्यांनी यामध्ये सहभाग घेतला त्यांचं, त्यांच्या पालकांचं, शिक्षकांचं माझ्यातर्फे मनपूर्वक अभिनंदन. आमच्या संपूर्ण कुटुंबातर्फे अभिनंदन. अशाच काही स्पर्धा आपण भविष्यात आयोजित करणार आहोत, त्यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा ही मी निश्चित इथे इच्छा व्यक्त करतो. आणि आज खरं तर आपण गणपतीच्या महाआरतीच्या निमित्ताने इथे आहोत, तर मला अजून एक छोटासा विचार आपल्या सर्वांमध्ये मांडायचा आहे की आपण इथे रोज जेव्हा आरती होते त्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणतो. बहुतेक सर्व मुलांची, पालकांची ती मंत्रपुष्पांजली पाठ असते. तर त्याही मंत्रपुष्पांजलीचा अर्थ जर आपण थोडासा त्या दृष्टीने तिकडं बघितलं आणि तो अर्थ समजून जर आपण इथून पुढे मंत्रपुष्पांजली म्हणली तर ते निश्चितच आपल्या सर्वांच्या फायद्याचे आहे. आणि त्याचं नातं हे आत्ता आपण ज्या निबंध स्पर्धेबद्दल बोललो, भारताच्या प्रतिज्ञेबद्दल, त्याच्याशीच आहे. मंत्रपुष्पांजलीमध्ये आपण म्हणतो की ओम स्वस्ति साम्राज्यम स्वराज्यम वैराज्यम पारमेष्ठ्यम वगैरे वगैरे. त्याचा एक ह्या थोडक्यात अर्थ मी आपल्यासमोर मांडतोय. आमचे सर्व कल्याणकारी राज्य असावे. आमचे सर्व कल्याणकारी राज्य असावे. आमचे साम्राज्य सर्व उपभोग्य वस्तूंनी परिपूर्ण असावे. येथे लोकराज्य असावे. आता आहे ना लोकराज्य, लोकशाही आहे, काही प्रमाणात आहे. येथे लोकराज्य असावे. आमचे राज्य आसक्तीविरहित आणि लोभरहित असावे. अशा परमश्रेष्ठ महाराज्यावर आमची अधिसत्ता असावी. हा सगळा मंत्रपुष्पांजलीतला अर्थ आहे, जो अजून विस्तृतपणे दादा आणि शिक्षक तुम्हाला समजावून सांगतील. मी फक्त त्याची थोडक्यात सुरुवात करून दिली. मला वाटतं आजची ही संधी जी मलाही लाभली आहे त्यांनी मी स्वतःही खूप आनंदित आहे. एक तर मला शाळेत परत यायला मिळालं, मला माझ्या मुलीच्याच कार्यक्रमाची आठवण मिळाली, तो आनंद मिळाला. सर्व मुलांमध्ये मी त्यावेळच्या सर्व मुलांना पाहिलं आणि आपल्या सर्वांशी अतिशय शांतपणे आणि मनमोकळेपणाने संवाद करायला मिळाला. आणि अजून एक नमूद करीन की मी इथे जेव्हा आलो तेव्हा त्यांनी मला पाणी प्यायला दिलं आणि त्यासोबत आजची जे पाककला झालेली आहे त्यातल्या काही पदार्थ माझ्यासमोर आले.
तर त्यामध्ये जो लाडू मी उचलला तर तो आता मी त्याचं वर्णन फक्त सांगतो, कुणी केलं तर मला माहिती नाही. तर त्याचं वर्णन एवढंच आहे की बहुतेक आतमध्ये गुलकंद होता आणि बाहेरून नारळाचं असं वेष्टन होतं. स्पर्धेचा नियम बहुतेक गॅसचा वापर करू नये असा काहीतरी होता. त्यामुळं ज्या कोणी ते लाडू केलेले आहेत त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की तो लाडू मी खाल्लेला आहे आणि मला समाधान मिळालेलं आहे. धन्यवाद. जय हिंद. खूप खूप धन्यवाद. आम्हालाही खूप आनंद झाला की पुन्हा एकदा एक वेगळी आठवण आणि त्या आठवणीच्या संदर्भात आपण खूप शांतपणे पण तेवढेच मनापासून आपले विचार व्यक्त केले. शांत व्यक्तिमत्वाकडून शांतपणे प्रसारित झालेले विचार ते कितीही जरी शांत असले तरी मनाला किती शांती देणारे असतात याचा अनुभव श्रीकांतदादांच्या आत्ताच्या वक्तव्यातून आला. कारण श्रीकांतदादांचा आणि आमचा परिचय खूप जुना आहे. खरोखरच एकूण त्यांचं कुटुंब आणि ते स्वतः अतिशय शांत आणि तरीसुद्धा कलागुणसंपन्न असं संपूर्ण कुटुंब आहे याचा विशेष आनंद आहे. आणि म्हणूनच आज या ठिकाणी असं औचित्य आपण साधलेलं आहे. पुन्हा एकदा दादा इथे वेळ काढून आले त्याच्याविषयीचा मी आनंद तर व्यक्त करतेच, पण तुम्ही सर्वांनीसुद्धा अशा विविध उपक्रमातून आपल्या मनातले विचार जे की त्यांनी निबंधाच्या माध्यमातून लिहिलेले विचार तुमच्यापर्यंत पोहोचवले, तर तुम्ही किती छान विचार करू शकता हे पालकांपर्यंत पोहोचलेलं आहे. त्यामुळे पालकांना अभिमान असतोच, पण तो नेहमी ते व्यक्त करत नाहीत. कारण ठेविले अनंते तैसेची राहावे ही उक्ती आपण कधी कधी विसरतो आणि ती कधी नको तिथे विसरतो. तर त्या अनंतानी जे ठेवलंय ते अनंत हस्ते या विद्यार्थ्यांना दिलंय. जोरदार टाळ्या वाजवा. ऑलवेज प्राऊड फिलिंग असलं पाहिजे, आपली कॉलर ताठ असली पाहिजे की माझा मुलगा किंवा मुलगी इतके छान विचार करू शकते किंवा शकतो. आणि याचा पुन्हा एकदा विशेष आनंद आहे. मी डॉक्टर चैतालीताईंना विनंती करते की त्यांनीसुद्धा आमच्या विद्यार्थ्यांशी थोडक्यात संवाद साधावा. मला आज खूप आनंद होतो आहे की मी कंपाऊंड ओलांडून शाळेत आले. खरंच मी शाळेच्या शेजारीच राहते. गेली 5 वर्ष आम्ही इथे शिफ्ट झालो आहोत आणि त्यामुळे रोज पालकांचं आमच्या गेटसमोरून जाणं, मुलांनी जाणं हे सगळं तर आम्ही बघतच आहोत. पण खूप आनंदाची गोष्ट म्हणजे दिवसागणिक रोज वेगवेगळी प्रार्थना, वेगवेगळे श्लोक इतके छान कानावर पडत असतात आणि आम्हाला खूप मंगलमय आणि मंत्रमुग्ध वातावरणात आल्याचा आनंद होत असतो. आम्ही आधी प्राधिकरणात राहत होतो, त्यामुळे माझी मुलं सिटी प्राईड स्कूलला होती, त्या शाळेजवळ राहत होतो मी. असा काहीतरी योग आहे, आम्ही शाळेजवळचं घर बघतो असं काहीतरी. त्यामुळे मला प्रबोधिनीविषयी ऐकून कल्पना होती, पण आजच्या या कार्यक्रमात पूर्ण जे ऐकलं होतं ते अगदी तंतोतंत खरं आहे याचा अनुभव आला. खूप सुंदर लिहिलं आहे तुम्ही. सरांनी सांगितलं आणि शेअर केल्याबद्दल थँक्यू. अगदी वाक्यनवाक्य सांगितल्याबद्दल खूप आनंद झाला की आपली मुलं एवढा छान विचार करतात आणि तो शब्दात मांडू शकतात. मला खूप आनंद झाला आणि ह्याचा नक्की श्रेय पालकांना आधी, शाळेला नंतर, आणि ते वारंवार करावं लागतं हे मला पूर्ण माहिती आहे. कारण मी 2 मुलांची आई आहे आणि बरीच मुलं मला रोज भेटत असतात. थोडीशी कल्पना येते ती कसे विचार करतात आणि ते कसे करू शकतील. तर मला आणि ह्या बाबतीत मला असं वाटतं की मी त्यांची तब्येत आणि त्यांचं आरोग्य ह्या बाबतीत जसं थोडं बहुत माझं योगदान आहे, त्यापेक्षा खूप मोठं योगदान ज्ञानप्रबोधिनी शाळा, त्यांची जी विचारसरणी आहे, त्यांच्याशी निगडीत जे पालक आहेत. आणि मला वाटतं ज्ञानप्रबोधिनी हे ज्ञान सगळ्या समाजाचं प्रबोधन करते हे अगदी सारखं जाणवत असतं. मला फक्त 3 निरोप द्यायचे आहेत मुलांना आज. 3 वाक्य म्हणूया. मी जंक फूड खाणार नाही म्हणा. मी रोज 2 तास व्यायाम करीन.
आणि टी व्ही असो वा मोबाईल फक्त 10 मिनिटे वापरीन. बस मला एवढंच सांगायचं आहे. ऑल द बेस्ट. अभिनंदन. धन्यवाद ताई. तुम्ही आमच्या माता पालकांचं निम्म्याहून अधिक काम आणि आमचंही थोडंसं काम केलं आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा किती छान आहे. आणि एवढ्या संख्येने माता भगिनी आल्यात, माता पालक आल्यात, त्याचं छान सार्थक झालं असं त्यांना नक्की आज वाटलं असेल. पण तरीसुद्धा माझं विद्यार्थ्यांकडे लक्ष होतंच. पहिले 2 जरा नियम मोठ्याने म्हटले, तिसरं म्हणताना म्हणू की नको, अशा अवस्थेत शेजारचा म्हणतोय की नाही. तर ते 3 नियम किंवा ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या गजाननानेच त्यांना बुद्धी दिली आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. त्यामुळे ते 3ही गोष्टी आपण नक्की पुढच्या गणेशोत्सवापर्यंत तरी पाळूयात, असा संकल्प या निमित्ताने नक्की करूयात. आजच्या आरतीच्या निमित्तानं प्रत्येकजण मी म्हणलं तसं की काही ना काही सेवा करत असतो. आपले पालक खूप उत्साही आहेत. आज इकडची संख्या जास्त बघितल्यानंतर हळूच असं वाटतं की गणेशोत्सव आहे की नवरात्रोत्सव आहे. पण सोमवार एकूण कार्यालयीन कामकाजाचा दिवस आणि वेळ याच्यामुळं कदाचित बाबा पालक आले नाहीत. पण तरीसुद्धा बाबा पालकांनी सुद्धा आईसारखं कधीतरी आपल्या बाळांसाठी, आपल्या पाल्यांसाठी यायचं असतं, असं माझं म्हणणं नाही. इकडून आलेलं म्हणणं आहे. तो निरोप मी फक्त इथून देते. अनेकदा माझ्याकडे असे निरोप आलेले असतात. तर तो निरोप या निमित्तानं गजाननाच्या साक्षीनं मी तुमच्यापर्यंत पोचवते. सगळेजण इथे आलेच आहेत, त्याचा विशेष आनंद आहेच. विशेषतः आजच्या आरतीच्या निमित्तानं जे विचार आणि जे अभ्यागत आपल्यापर्यंत आले आणि त्यांनी तो विचार पोहोचवला त्याच्याविषयीचा विशेष आनंद आजच्या या निमित्तानं मी आपल्या गुरुकुलाच्या वतीनं, विद्यालयाच्या वतीनं व्यक्त करते. आणि यानंतर सभेचा कार्यक्रम संपलेला आहे. यानंतर आता गणेशाची पूजा होणार आहे. तर त्यामुळं पुढच्या पूजनासाठी दोन्ही अभ्यागतांनी तिकडे गणपतीसमोर आपण जाऊयात, स्थानापन्न होऊयात, मी अशी विनंती करते. आणि एकूण सगळे जे विचार आपल्याला ऐकायला मिळाले, जी पारितोषिकं, पाककला स्पर्धेत सर्वांनी सहभाग घेतला आहे, जास्तीत जास्त संख्येने घेतलेला आहे, त्याचा निर्णय मात्र अजून खूप नंतर मिळणार आहे. त्यामुळे जे सहभागी आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूयात. बहुसंख्येने उपस्थित झालेले आहेत. आपल्याला 2 वर्ग म्हणजे 2 हॉलमध्ये हे काम करावं लागलेलं आहे. त्यामुळं पुनश्च एकदा नेहमीप्रमाणे आम्हाला साथ देणाऱ्या सर्व पालकांचं विशेष आनंद. आणि मगाशी म्हटलं तसंच सगळेच उत्साही असतात. तर ईश्वरीच्या आजींनी आज गणेशासाठी खास वेगळं आपल्याला समोर दिसतंय. गणेशाच्या मूर्तीच्या अंगावरती वस्त्र, आम्ही नवीन वस्त्र परिधान करतो, तो देणारा आहे, दाता तोच आहे, सगळ्याचा करता करविता. पण तरीसुद्धा इदन्न मम किंवा तूच देणार आहेस या स्मरणातून त्यांनी ते सुंदर वस्त्र, गेजवस्त्र असं त्याला खरं तर म्हणतात, ते मोठ्या मूर्तीला आपण वाहिलेलं आहे. त्यांच्याविषयीचा पण आपण विशेष आनंद व्यक्त करूयात, त्यांच्या उत्साहाला विशेष दाद देऊयात. धन्यवाद.